नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो. तर अलीकडे बार्टी, टार्टी, महाज्योती, सारथी आणि एआरटी याचे काय सगळेच रिझल्ट लागलेले आहेत. ओके. सो महाराष्ट्रातील विविध विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली होती. भरपूर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि कट ऑफ सुद्धा काय भरपूर हाय गेला. भरपूर मुलं सुद्धा वेटिंगला आहेत आणि भरपूर मुलांचं वेटिंग मधून क्लिअर होईल. ठीक आहे. कंबाईनची मुलं राज्यसेवाला जातील, राज्यसेवाची मुलं यूपीएससीला जातील. अशा प्रकारे जागा भरपूर खाली होतील आणि महायुतीचा मुद्दा म्हणजे महायुतीच्या जागा ह्या वाढणार आहेत. तर त्याची तुम्ही काळजी करू नका, निश्चिंत राहा. ठीक आहे. तर जागा भरपूर कमी झालेल्या आहे गुप्ता समितीच्या अहवालामुळे. सो काही दिवसांमध्ये ज्या जागा आहेत त्या भरपूर वाढतील. ओके. तर आपण आता त्याची वाट बघूया. ओके. सो बार्टी, टीआरटीआय, महाज्योती आणि सारथी या संस्था महाराष्ट्रातील विविध प्रवर्गातील एससी, एसटी, ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी आणि काय मराठा कुणबी, तर एवढ्या साऱ्या विद्यार्थ्यांनी काही एक्झाम दिलेली होती. ओके. तर विद्यार्थ्याच्या कल्याणासाठी ही काय संस्था सगळ्या काम करत. ओके. तर या संस्थांच्या बहुतांश योजनांसाठी यूपीएससी, एमपीएससी कोचिंग, फेलोशिप, ठीक आहे, किंवा कौशल्य विकास लागणाऱ्या, आता आपण कागदपत्र कोणते लागणार आहेत. ओके. सो डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत त्याची सगळी लिस्ट आणि डिटेल मध्ये बघू आपण. ओके. सो सगळ्यात आधी म्हणजे आपला वैयक्तिक ओळख आणि वास्तव्याचा पुरावा. ठीक आहे. म्हणजे तुमचे जे काही आयडेंटिटी कार्ड आहेत, ठीक आहे, त्याच्यामध्ये मग आपलं काय ते आधार कार्ड. ओके. आणि वास्तव्याचा पुरावा म्हणजे तुमचं डोमिसाईल वगैरे. ओके. सो आधार कार्ड, आधार कार्ड कोणता, जो तुमच्या मोबाईल नंबर सोबत लिंक असलेला. ठीक आहे. त्याच्यानंतर मग म्हणजे आधार कार्ड सोबत तुमचा मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. त्यानंतर डोमिसाईल प्रमाणपत्र, ठीक आहे, महाराष्ट्राचा अधिवास असलेला. ओके. तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणे अनिवार्य आहे. ओके. त्यानंतर पासपोर्ट फोटो साईज, तो अलीकडेच काढलेला, म्हणजे एकदम आपल्या बालपणाचा फोटो नाही. ठीक आहे. जवळपास आपण आता रिसेंटली काढलेला 1-2 वर्षाच्या आधी काढलेला फोटो सुद्धा चालतो. ओके. त्याच्यावरती काय त्याच्या झेरॉक्सवरती आपल्याला साईन करावी लागेल. आधार कार्ड आणि डोमिसाईल. त्याच्यानंतर मग जातीचा आणि आरक्षणाचा पुरावा. आता याच्यामध्ये काय कास्ट सर्टिफिकेट, ठीक आहे, संबंधित प्रवर्गाचे. त्याच्यानंतर मग कास्ट व्हॅलिडिटी, उच्च शिक्षण किंवा फेलोशिपसाठी आवश्यक असते ते. ठीक आहे. त्यानंतर मग नॉन क्रिमिलियर, कुणासाठी नॉन क्रिमिलियर, तर महाज्योती आणि सारथीसाठी हे लागू आहे. ओके. एसटीटी प्रवर्गासाठी काय तर नॉन क्रिमिलियर लागू नाही. त्यानंतर मग उत्पन्नाचा पुरावा, तर इन्कम सर्टिफिकेट किती वर्षाचं पाहिजे, तर 3 वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट पाहिजे. ठीक आहे. जर तुमच्याकडे नसेल तर आताच काढून घ्या, 3 वर्षाचं कंपल्सरी आहे. ओके. सो 3 वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट पाहिजे. ओके. सो 8 लाख रुपयापर्यंत आपलं काय इन्कम पाहिजेत. त्यानंतर मग आपल्याला शैक्षणिक कागदपत्रे कोणते लागतील याबद्दल बघू. तर 10वी आणि 12वीची मार्कशीट, ठीक आहे, बोर्ड सर्टिफिकेट, 10वी आणि 12वीची मार्कशीट. त्यानंतर तुमचं जे काही पदवी, ग्रॅज्युएशनची मार्कशीट आणि प्रमाणपत्र, तुमच्या सर्व मार्कशीट. ठीक आहे. इंजिनिअरिंगला जर असाल तर तुमच्या जवळपास किती 4 दुने 8 मार्कशीट होतील. ठीक आहे. त्याच्यानंतर बीए वाल्यांना 6 मार्कशीट. ठीक आहे. ज्याच्या ग्रॅज्युएशननुसार वर्षानुसार तेवढ्या मार्कशीट तयार होतील. त्याच्यानंतर मग प्रमाणपत्र म्हणजे डिग्री. ओके. आपले डिग्री सर्टिफिकेट. ठीक आहे. तर ज्यांनी कोणी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं तर ते पोस्ट ग्रॅज्युएशनच्या मार्कशीट सुद्धा जोडू शकतात. ठीक आहे. जर तुम्ही डॉक्युमेंट भरताना जर पोस्ट ग्रॅज्युएशनचा उल्लेख केला असेल तर तुम्ही मग ते डॉक्युमेंट देऊ शकता त्या अनुषंगाने. ओके. त्यानंतर मग शाळा सोडल्याचा दाखला, त्याच्यामध्ये आपली टीसी. ओके. त्यानंतर मग बोनाफाईड प्रमाणपत्र. जर सध्या तुम्ही काही काही मुले जे आहेत जे आता अपिअरिंग मध्ये त्यांनी फॉर्म भरला तर त्यांनी काय बोनाफाईड सर्टिफिकेट जोडायचा आहे. ठीक आहे. त्यांच्याकडे तर टीसी काही नसेल तर त्यांनी काय जोडायचं, बोनाफाईड प्रमाणपत्र जोडायचं. त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे बँक खात्याचा तपशील. ओके. सो हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत. ठीक आहे. बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत. ठीक आहे. आपला बँक पासबुक जो आहे तो आपल्या बँकेसोबत आधार कार्ड सोबत लिंक व्हायला हवा. ठीक आहे. आपला जो आधार कार्ड आहे आपल्या बँकेसोबत काय असायला पाहिजे, लिंक असायला पाहिजे. ठीक आहे.
तर आपली डायरेक्ट स्कॉलरशिप जी आहे ते कुठे जमा होते, तर आपल्या अकाउंटवरती जमा होते. ओके, आपल्या डायरेक्ट अकाउंटवरती जमा होते. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही आता कधी आपला जो अकाउंट आहे तो खूप जुना झालेला असेल, ठीक आहे, आपण स्कॉलरशिपसाठी काढलेला तो आपला पासबुक आहे, त्याच्यामध्ये आता तुमचा फोटो खूप जुना झालेला असेल. ओके, त्यानंतर मग तिथले जे अकाउंट नंबरचे जे आकडे आहेत ते पण थोडे धुसळ धुसळ दिसत असतील, तर त्यासाठी सर्वात बेस्ट उत्तम उपाय म्हणजे काय करा, तुम्ही जेव्हा झेरॉक्स काढता, ठीक आहे, झेरॉक्स काढल्यानंतर जेव्हा तुमचा इथे अकाउंट नंबर असतो, आयएफएससी कोड असतो, तर त्याच्या साईडला तुम्ही व्यवस्थित अकाउंट नंबर, ठीक आहे, त्याच्यानंतर आयएफएससी कोड, ठीक आहे, आणि बँकेचा उल्लेख चांगल्या प्रकारे करा. जर दिसत नसेल तर, जर धुसर धुसर दिसत असेल, ठीक आहे, तुमचा अकाउंट, तर या गोष्टी तुम्ही तिथे लिहून घ्या. कारण एकदा जर का काही प्रॉब्लेम आला तर ते तुम्हाला 2-3 वेळा रीचेकिंगसाठी पाठवतात. मी तर मागच्या वेळी 3दा मला त्यांनी कॅन्सल केलं होतं. माझं जे डॉक्युमेंट आहे ते 3दा कॅन्सल केलं होतं. मला 3दा त्यांनी कॉल करून बोलवलं. त्यानंतर मग मी त्यांना कलर प्रिंट दिली आणि एका पेजवरती लिहून सगळी माहिती दिली आणि बॅक स्टेटमेंट पण जोडले तेव्हा, म्हणजे ज्याच्यामध्ये स्कॉलरशिप जमा झालेली होती. ओके. सो या काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. तर संस्थानुसार विशेष फरक. ओके. आता बार्टीचे जे विद्यार्थी आहेत, बार्टी अनुसूचित जाती, यांना प्रामुख्याने काय व्हॅलिडिटी खूप महत्वाची असते. ओके. त्यानंतर टीआरटी आहे, अनुसूचित जमाती, ठीक आहे, वंशवाढीचा पुरावा किंवा व्हॅलिडिटी ही आवश्यक असते. तर व्हॅलिडिटी खूप आवश्यक आहे. त्यानंतर मग महाज्योती ओबीसी, महाज्योतीमध्ये कोणाला तर ओबीसी, व्हीजीएनटी आणि एसबीसी यांना कशाची गरज असते जास्त प्रमाणात, तर नॉन क्रिमिनल हा जो डॉक्युमेंट आहे याच्यावर खूप महत्व आहे. कोणाला? ओबीसी, व्हीजीएनटी आणि एसबीसी कॅटेगरीसाठी. ओके. आणि एससी एसटीला नॉन क्रिमिनल लागत नाही, हे अनिवार्यच आहे महाज्योतीसाठी. त्यानंतर सारथीसाठी काय, सारथीमध्ये कोण, तर मराठा कुणबी आणि मराठा कुणबी, ठीक आहे, मराठा कुणबी आणि मराठा कुणबी, उत्पन्न दाखला आणि कुणबी नोंद असल्यास त्याचे पुरावे, तर या सर्व गोष्टी लागतात. ओके. सो सारथीच्या विद्यार्थ्यांनी त्या त्या अनुषंगाने त्यांचे डॉक्युमेंट्स पाहून घ्या. महाज्योतीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या अनुषंगाने पाहून घ्या. टार्टीवाल्यांनी टार्टीच्या अनुषंगाने पाहून घ्या की कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात. ओके. कोणकोणते म्हणजे आता व्हॅलिडिटी तर आवश्यक आहे, ठीक आहे, आपल्याला तर हे नॉन क्रिमिनल नसतेच, ठीक आहे. त्याच्यानंतर मग पार्टीवाल्यांनी सुद्धा काय व्हॅलिडिटी असते आणि नॉन क्रिमिनल ही नसते. ओके. आता यासंबंधित जे काही पीडीएफ आहे म्हणा किंवा मग तुम्हाला जर फोटो हवे असतील हे सर्व डॉक्युमेंटच्या लिस्टचे, तर ते सर्व कुठे मिळतील, तर आपल्या आपला जो टेलिग्राम चॅनल आहे प्रशिक मॅथ अकॅडमी, तर याच्यावरती तुम्हाला फोटो, पीडीएफ सगळ्या गोष्टी, आता समोर काय प्रोसिजर होणार आहे त्या सगळ्या गोष्टीची अपडेट माहिती देण्यात येईल. ओके. सो मी ग्रुपवरती पीडीएफ टाकून देईन, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या. आणि त्याच्यानंतर एक फोटो पण आहे आपल्याकडे जो पार्टीकडून आलेला आहे, त्याच्यामध्ये सगळ्या डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे. ती सुद्धा तुम्ही सेव्ह करून ठेवा तुमच्या ह्याच्यामध्ये. मी आता लगेचच कुठे आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकणार आहे. ओके. सो टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच तुम्हाला देईन, तर तिथून तुम्ही काय करा, त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा आणि तिथून या पीडीएफ डाउनलोड करून घ्या. ठीक आहे. तर समोरची जी काही प्रोसिजर आहे ती आता 10-15 दिवसामध्ये सुरू होईलच. ओके. सो 10 ते 15 दिवसामध्ये ही प्रोसिजर सुरू होणार आहे. ठीक आहे. तर एक लिंक येईल आपल्याला, तर त्या लिंकमध्ये सिंपल आपल्याला शहर निवडायचं आहे. ठीक आहे. तुम्ही पुणेचे असाल तर पुणेच्या इन्स्टिट्यूट निवडायचं. ठीक आहे. त्याच्यामध्ये मग फर्स्ट रेफरन्स, सेकंड रेफरन्स, थर्ड रेफरन्स अशा प्रकारे आपल्याला 5 ते 6 रेफरन्स जेवढे असतील तेवढ्या. ठीक आहे. पण आता महाज्योतीवाल्यांसाठी त्यांनी ऑलरेडी संस्था आणि विद्यार्थी डायरेक्ट निवड झालेली आहे, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी काही तशा प्रकारे लिंक येणार नाही. सो ही लिंक फक्त बार्टी टीआरटीच्या विद्यार्थ्यांसाठी येईल. ठीक आहे. तर जे तुम्हाला इन्स्टिट्यूट आवडते त्यांचा क्रमानुसार लावतो. ठीक आहे. पहिल्या नंबरवर इग्नाइट आली समजा, दुसऱ्या नंबरवर मग तुमची स्टेप अप अकॅडमी आली. ठीक आहे. त्याच्यानंतर मग ज्या ज्या आहेत अकॅडमी त्यांचा असा आपण क्रम लावायचा. नंतर तुम्ही जे पहिल्या नंबरची राहते, पहिल्या नंबरला तुम्ही जे सिलेक्ट करता तीच मोस्टली आपल्याला मिळते. ओके. जो पहिला फर्स्ट क्रमांक असतो तीच मोस्टली आपल्याला मिळते. ओके. मग त्याच्यानंतर मग ती संस्था आपल्याला फोन लावून बोलवेल, त्याच्यामध्ये मग आपले डॉक्युमेंट घेऊन जायचे, डॉक्युमेंट आपलं व्हेरिफिकेशन होईल. ठीक आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जोपर्यंत सर्वांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत नाही, जोपर्यंत काय सर्वांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत नाही तोपर्यंत स्टायफन जमा होत नाही. ओके.
सो आपल्या इथं अकाउंटमध्ये पैसे येत नाही. त्याच्यामुळे सगळे आपले डॉक्युमेंट आपल्याला त्यांना व्यवस्थित द्यावे लागेल, तेव्हाच कुठे ते सगळी प्रोसेस बरोबर होईल. ओके. आणि जवळपास जेव्हा आपला DV होईल, सगळ्या गोष्टी प्रोसिजर होतील त्याच्या 1 ते 2 महिन्यानंतर. ठीक आहे. 1 ते 2 महिन्यानंतर काय, तर आपल्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होतात. ओके. सो सुरुवातीला जे UPSC आहे, ठीक आहे, जास्त स्टायपन वाले UPSC यांचं सर्वात आधी होते. त्यानंतर मग MPSC यांना म्हणजे स्टायपन भेटणे सुरुवात होते. त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर मग आपलं बँकिंग, पोलीस भरती, मिलिटरी, ज्या ज्या आपल्या आहेत सगळे इन्स्टिट्यूट, SSC, तर सर्वांचे मग ते क्रमाक्रमानुसार पैसे भेटायला सुरुवात होते. ओके. सो आपल्याला जी आपण इन्स्टिट्यूट निवडावं त्यांना विचारून घ्या तुम्ही कोणकोणत्या सुविधा तुम्हाला देणार आहेत. ओके. सो तुम्ही MPSCचे विद्यार्थी असाल तर MPSCची सगळी बॅच मागा त्यांना, MPSCचे क्लासेस. ओके. त्यानंतर मग जर तुम्हाला लायब्ररीची फी जर मिळत असेल किंवा तुम्हाला लायब्ररी फी जर असेल, फ्री असेल तिथे, तर तो सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता. त्याच्यानंतर मग मागच्या वर्षी त्यांनी टॅब दिला होता. ओके. सो जर यावर्षी चांगला टॅब जर देत असेल तर त्या इन्स्टिट्यूटला तुम्ही ऍडमिशन करा. कारण की मागच्या वर्षी डोलोचे काहीतरी दिले डोमो, ते बंद पण पडले. टॅब जे आम्हाला मिळाले ते सगळे टॅब काय झाले तर बंद पडले. जर चांगल्या कंपनीचे सॅमसंग म्हणा किंवा मग जे चांगल्या कंपनी त्यांचे जर तुम्हाला टॅब मिळत असतील, इन्स्टिट्यूटला आधीच विचारा, जर तुम्ही आम्हाला चांगला टॅब देणार असाल तर आम्ही तुमच्याकडे ऍडमिशन करू. ओके. सो त्या अनुषंगाने मग जर चांगले टॅब मिळत असतील त्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही ऍडमिशन करा. ओके. आणि समोरची जी काही प्रोसिजर आहे त्यासाठी प्रशिक मॅथ अकॅडमी या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करून ठेवा. ओके. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्कीच लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.